रामायणामध्ये विटांचा उल्लेख आढळतो का? तसं तर आपण युगे 28 विटेवरी उभा म्हणतो. पांडुरंग 28 युग झालेत विटेवर उभे आहेत. पण लोकांना रेफरन्स पाहिजे की विटा ह्या त्या ब्रिक म्हणतो आपण इंग्रजीत, त्या अर्थीच आहे, हा रेफरन्स हवा असतो. तर तो रामायणामध्ये आहे. विटेचं एवढं महत्त्व कशासाठी? तर विटेवरून वैज्ञानिक जे आहेत ते हा अंदाज बांधतात की ही संस्कृती किती पुढारलेली आहे, की यांनी विटेचं बांधकाम केलेलं आहे. मग जे सगळीकडं मान्य आहे की बाबा टर्की आणि पॅलेस्टाईन ही जी ठिकाणं आहेत तिथे त्यांना विटा सापडलेल्या आहेत. आपल्याकडे मेहरगड नावाच्या एका ठिकाणी सुद्धा 7,500 वर्षापूर्वी इसवी सनाच्या काही विटा सापडल्यात. काही ठिकाणी भाजलेल्या विटा सापडल्यात, काही ठिकाणी सूर्यात सुकवलेल्या. तर भाजलेल्या आहेत ती संस्कृती जी पुढारलेली आहे. आपल्या हडप्पामध्ये तर गुणोत्तरात विटा आहेत, म्हणजे त्यांची जाडी जर 1 असेल तर त्यांची रुंदी 2 आणि लांबी 4 असं गुणोत्तर आहे. म्हणजे ही संस्कृती जरा पुढारलेली आहे, हे विटांवरून कळतं. तर दशरथानं जो अश्वमेध यज्ञ केला त्यासाठी जे सौवीर, अंग, केकय या देशाचे राजे आले, जनक आले, मग यांच्यासाठी काहीतरी घरं बांधली पाहिजेत, वाडे बांधले पाहिजेत. यासाठी रामायणात उल्लेख आलेला आहे. इष्टका बहुसहस्त्री, लाखांमध्ये विटा मागवल्या गेल्या. म्हणजे तिथे विटांची बांधकामं होती हे या श्लोकावरून स्पष्ट होतं.